मित्रांनो, एक अतिशय साधा सोपा प्रयोग आहे, पण हा प्रयोग तुमची इच्छापूर्ती करून देणारा ठरू शकतो. खास करून येणाऱ्या नवीन वर्षामध्ये जर तुम्ही ही पद्धत वापरली, हा प्रयोग केला तुमच्या आयुष्यात, तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकते, तुमचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. पण करायचं आहे काय? सांगते ऐका. त्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक वही आणि एक पेन. त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं ध्येय निश्चित करा की 2026मध्ये काय घडावं अशी तुमची इच्छा आहे किंवा कोणतं तुमचं ध्येय आहे. एका वेळी एकच ध्येय निवडा. सुरुवातीला एकच ध्येय निवडा. निवडलं? आता ते वाक्य वर्तमान काळात असावं बरं का. म्हणजे काय? तर मी 2026मध्ये माझ्या आवडीच्या नोकरीत खूप आनंदी आहे किंवा माझं आरोग्य उत्तम आहे. अशा पद्धतीची ती घटना घडली आहे असं ते वाक्य वर्तमान काळात घडलेल्या पद्धतीने, सकारात्मक पद्धतीने असावं. आता हे वाक्य तुम्हाला सकाळी उठल्यानंतर 3 वेळा लिहायचं आहे. जी वही तुम्ही ठरवली असेल त्या वहीमध्ये सकाळी उठल्यानंतर लगेचच 3 वेळा हे वाक्य लिहायचं आहे. त्यामुळे तुमचं सुप्त मन त्या ध्येयावर केंद्रित होतं. दुपारी हे वाक्य तुम्हाला 6 वेळा लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही कामात असता थोडासा वेळ बाजूला काढून तेच वाक्य पुन्हा 6 वेळा लिहायचं आहे. त्यामुळे दिवसभराच्या धावपळीतही तुम्ही तुमचं ध्येय विसरत नाही आणि ऊर्जेशी जोडलेले राहता. त्यानंतर रात्रीच्या वेळी तुम्हाला हे वाक्य 9 वेळा लिहायचं आहे. झोपण्यापूर्वी तेच वाक्य 9 वेळा लिहायचं आहे. रात्री झोपताना आपलं मन सगळ्यात जास्त ग्रहणक्षम असतं, त्यामुळे ते वाक्य तुमच्या मनात खोलवर रुजतं. 3, 6 आणि 9 असा हा प्रयोग आहे. याला 369 639चं मॅनिफेस्टेशन म्हटलं जातं. ही पद्धत फक्त सकारात्मक विचार करण्याची पद्धत नाही, तर विश्वाच्या ऊर्जेशी जोडलं जाणारं एक शास्त्र आहे. कारण महान शास्त्रज्ञ निकोलस टेस्ला यांच्या मते 3, 6, 9 हे विश्वाचे दैवी अंक आहेत आणि म्हणूनच हा प्रयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात करून बघा. ध्येयपूर्तीसाठी एक छोटीशी स्टेप उचलायला काय हरकत आहे? एक छोटासा पाय पुढे टाकायला काय हरकत आहे? या येणाऱ्या नवीन वर्षात हे नक्की करून बघा. 2026 तुमच्या इच्छापूर्तीचा असेल.